हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा, इथं मी 34 साईजचं ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे, तिथे कटिंग करून घेतलेले आहे। तर बघा मी कशा पद्धतीने जे साइड पीस आहे कटोरी बाही आणि ते आहे ते कशा पद्धतीने शिवते तर तुम्हाला आज मी ते दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर हे बघा, कटोरी हातात उचलून घ्यायची, त्याच्यानंतर बघा एका साइडचं जे भाग आहे ते उचलून त्याच्या समोर ठेवायचं आहे आणि जी कटोरी आपण उचलली ती जशी तशी ठेवायची। नंतर एक अस्तरचं पीस उचलून त्या साइडला ठेवायचं आहे। असं केल्याने काय होतं की दोघं साइडचे कटोरे जे आहे ते सारख्या होत नाही। त्याच्यानंतर बघा इथं कॉर्नरवरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायची या पद्धतीने। बघा हे पहा, या पद्धतीने। तर बरेचदा काय होतं की जे नवीन शिकणारे आहेत त्यांना एकाच बाजूची बाही, क्रॉसपट्टी आणि कटोरी जी आहे ती एका साइडची होते। तर खूपच सोपी पद्धत आहे माझी। बघा या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। हे बघा या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा साइड पीसला सुद्धा त्याच पद्धतीने ठेवायचं आहे। हे पहा जसं आहे तसं कटिंग करून घेतलं आहे। बघा अस्तर उचलून घ्यायचं आणि जे पीस आहे ते एक त्याच्या समोर एका बाजूला, हे बघा अस्तर जे आपल्याला उलट्या साईडला ठेवायचं असतं त्याच्यासाठी बघा जी वरची बाजू दिसते ती उलटी साईड आहे। बघा अस्तर आता जसं तसं ठेवायचं आहे। त्याच्यानंतर एका बाजूचं उचलून अस्तर आहे ते एका साईडला ठेवायचं आहे। हे बघा दोघं साईडचे बरोबर येतात। मग त्याला आता टिप मारून घेऊया आपण, व्यवस्थित करून घ्यायचं। हे बघा त्याच्यानंतर आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे। तर इथं बघा 34 साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंगसुद्धा मी पेपर कटिंगचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे। तर जो कोणी पाहिला नसेल तर तुम्ही पाहू शकता। 34 साईजसाठी कटोरी जी आहे ती किती घ्यायची, ब्लाऊज पीस कसं कटिंग करायचं पेपर कटिंग, ते एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे। खूपच सोपी पद्धत आहे। त्याच्यानंतर बघा इथं क्रॉसपट्टी घेऊया आपण। तर क्रॉसपट्टीला बघा जी वरचा जो कापड आहे तर सरळ बाजू आहे त्याची, ते कापडासहित आपल्याला उचलायचं आहे। कारण जी खालची बाजू दिसते बघा ती उलटी साईड आहे। बघा ही उलटी साईड आहे आणि ही सरळ आहे, त्याच्या समोर अशी पलटवून ठेवायची आहे। हे बघा दोघं साईडची। मग तर क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला सरळ बाजूवरती ठेवूनच इथं शिवायची असते। हे पहा या पद्धतीने। तर इथं खालच्या साईडला 1/2 इंच किंवा अर्ध्या इंचावरती टिप मारून घ्यायची आहे। मी इथं अर्ध्या इंचावरती टिप मारून घेते। हे पहा या पद्धतीने अर्ध्या इंचावरती टिप मारून घ्यायची। त्याच्यानंतर बघा एक्स्ट्राचं जे कापड दिसतंय ते इथं कट करून घ्यायचं आहे आपल्याला। परत त्याच्यावरती बघा दाबटीप द्यायची आहे। हे पहा परत एकदा दाबटीप द्यायची आपल्याला। तर या पद्धतीने बघा नंतर पूर्ण क्रॉसपट्टीला इथं टिप मारून घ्यायची। एका साईडची पण तशीच करायची। बघा अर्ध्या इंचावरती टिप मारायची, त्याच्यानंतर दाबटीप द्यायची आहे आणि बघा परत एक त्याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे आणि पुन्हा अस्तरवरती अशी हे बघा क्रॉसपट्टीला टिप मारून घ्यायची आहे। हे पहा तर आता इथं बघा बाहीला बघा आता या पद्धतीने ओपन करायची। बाहीला आपण सरळ बाजूवरतीच कटिंग करतो अस्तर ठेवून। तर बघा अस्तर आणि वरचं जे बाहीचं कापड आहे ते उचलून घ्यायचं, या पद्धतीने ठेवायचं। बघा हे बघा या पद्धतीने। आता ही बाजू उलटी आहे आणि ही खालची बाजू सरळ आहे, तर त्याच्यासमोर बघा जे ठेवलंय त्याच्यासमोर आपल्याला सरळ बाजू पलटवून ठेवायची आहे। बघा या पद्धतीने। आता या साईडला जे बाहीचं जे अस्तर आहे ते बघा या साईडला एक ठेवून घ्यायचं, त्याच्या समोर जसं आपण उचललं तसं ठेवून घ्यायचं। बघा तर त्याच्यानंतर बघा इथं सुद्धा आपल्याला अर्ध्या इंचावरती टिप मारून घ्यायची आहे।
हे बघा एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलं. आता साईडला कापड दिसतंय ते सुद्धा आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा. त्याच्यानंतर वरून दाबटीप द्यायची आपल्याला. हे बघा या पद्धतीने दाबटीप देऊन द्यायची आहे व्यवस्थित, खालचा कापड व्यवस्थित पकडून. त्याच्यानंतर पूर्ण बाहीला व्यवस्थितपणे बघा इथं फिनिशिंग सहित टीप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने बघा. एका साईडला सुद्धा तसंच करायचं बघा. एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं. या पद्धतीने ठेवायचं. अर्धा इंचावरती इथं शिलाई मारून घ्यायची. तर बघा तुमची सुद्धा बाहीचे जर एकाच बाजूचे होत असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. हे पहा या पद्धतीने दाबटीप द्यायची परत. हे बघा. या पद्धतीने टीप मारून घ्यायची संपूर्ण. आता त्याच्यानंतर बघा अजून एकदा चेक करून घ्यायचं आहे सरळ बरोबर आहे की नाही ते. बघा वरची बाजू बरोबर आली, दोघं पाठीमागचे भाग आकार आहे ते व्यवस्थित आलेले, म्हणजे आपली बाही चुकलेली नाही आहे, बरोबर आलेली. तर आता इथं गळा जो आहे पाठीमागचा तो एकदम सिंपल आहे, गोल गळा. तर बघा इथं जे ब्लाऊज आहे 34 साईजचं आहे. इथं ब्लाऊजची उंची जी आहे 13.5 इंच आहे. शोल्डर 5 इंच, मुंडा आहे तो 5.5 इंच घेतला आहे. बघा 34 साईजचा आहे. तर इथं छातीच्या चौथा भाग अधिक 1.5 इंच घेतले मी. खालच्या साईडला सुद्धा 10 इंच टाकले. आता इथं बघा 2 इंच आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे. पाठीमागचा जो गळा आहे तो 9.5 इंच आहे. हे बघा या पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा 2 इंच गळा रुंदी टाकायची आहे. आणि इथं आपल्याला गळा काढण्यासाठी बॉक्स बनवून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने किंचित थोडंसं 1/2 इंच बाहेर गळा काढायचा आहे आपल्याला. हे बघा हलक्या हाताने एकदम किंचित थोडंसं 1/2 इंच. या ब्लाऊजला लेस दोरी वगैरे काही लावायची नाही आहे त्यासाठी. बघा इथं त्याच्यानंतर बघा जो गळा काढला आहे त्याला डार्क करून घ्यायचं खडूने. या पद्धतीने ठेवून व्यवस्थितपणे जो गळा काढला आहे आपण तो एका साईडला सुद्धा छापून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने एका साईडला सुद्धा आपल्याला इथं खडूने व्यवस्थित उमटवून घ्यायचं आहे ते. हे पहा या पद्धतीने व्यवस्थितपणे. त्याच्यानंतर बघा जे कापड आहे ते कापडाची आहे ती सरळ बाजू आहे, खालची साईड आहे ती उलटी बाजू आहे. बघा ही सरळ बाजू आहे कापडाची. त्याच्यावरती इथं अस्तर ठेवायचं आहे आपल्याला, पाठीमागचा भाग ठेवायचा अस्तरचा. आणि गळा इकडे तिकडे आपला होणार नाही याची काळजी घेण्यासाठी बघा जर टाचण असतील तर टाचण टोचून घ्यायची आहे. आता जसं गळा खडूने आखलेला आहे त्याच्यावरती आपल्या इथं शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थितपणे. हे पहा या पद्धतीने टाचण काढून घ्यायची आहे. आणि इथं बघा 1/2 इंचावरती सोडून आपल्याला इथं कट करून घ्यायचा गळा. बघा 1/2 इंच सोडून. बघा या पद्धतीने इथं आता बघा छोटे छोटे कट मारायचे आपल्याला गळ्याला. कट मारल्याने काय होतं की जो आपला गळा आहे आपण पलटवतो एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थितपणे दिसतो. हे पहा या पद्धतीने पूर्ण गळ्याला इथं कट मारून घ्यायचे छोटे छोटे. आता बघा खालच्या बाजूला मला कमरपट्टी लावायची आहे त्याच्यामुळे मी गळा फक्त पलटवून देते इथं. बघा
व्यवस्थितपणे असं बघा अस्तर आणि जे कापड आहे ते प्रेस करून व्यवस्थित हे करायचं। दोघं साईडने सुद्धा हे बघा व्यवस्थितपणे, आणि तिथे आपल्याला दाबटीप द्यायची बघा। खालचा कापड व्यवस्थित बघून इथे आपल्याला गळ्याला दाबटीप मारून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने खालचं कापड सुद्धा ब्लाऊजचं व्यवस्थित पाहायचं आहे। बघा व्यवस्थित थोडं थोडं इथं धरत आपल्याला टीप मारायची आहे, दाबटीप। पूर्ण ब्लाऊजला पायपिंग कशी करायची त्याचा सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो तुम्ही एकदा नक्की बघा, पाहिला नसेल तर। आता बघा गळ्याला दाबटीप दिली की बघ मग इथं आपल्याला इथे शोल्डर पासून बघा टीप मारून घ्यायची आहे पूर्ण ब्लाऊजला। व्यवस्थितपणे बघा टीप मारून घ्यायची इथं। हे पहा व्यवस्थितपणे टीप मारून घ्यायची। बघा आता ते एक्स्ट्राचं कापड दिसतंय ते इथं कट करून घ्यायचं आहे। बघा व्यवस्थितपणे जे अस्तरचा कापड आहे त्याला धरून जे एक्स्ट्राचं कापड दिसतंय आपल्याला ब्लाऊज पीसचं ते इथं कट करून घ्यायचं आहे सगळं। हे बघा या पद्धतीने। आता बघा पाठीमागचे टक्स घ्यायचे, तर या पद्धतीने उलट्या बाजूला घडी करायची पाठीमागच्या भागाची। त्याच्यानंतर बघा मुंड्या बाजूकडे जी खुली बाजू आहे फिटिंगची त्या बाजूला 2 इंच इथं 2 इंचवरती मार्क करायचं आहे। जो गळा दिसतो तो कोपरा बघा तो व्यवस्थित असं धरून तिथे असं बघा प्रेस करून घ्यायचं आहे, खडून एक मार्क करून घ्यायचं आहे बघा। या साईडला सुद्धा बघा आपण घडी केली ती दिसते, तर 4.5 इंचवरती एक मार्क करायचं आणि सरळ लाईन इथं ओढून घ्यायची। त्या बाजूला सुद्धा तसंच करायचं बघा, जेणेकरून जे आपण पाठीमागचे टक्स घेतो सारखे येतील। आता या पद्धतीने पकडायचं। ते बघा 4.5 इंचावरती इथं बघा मार्क केलेले आहे, खालच्या बाजूला अर्ध्या इंचावरती पॉईंट घेऊन असं तिरकस अशी आपल्याला इथं डबल टिप मारून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने या बाजूला सुद्धा तसंच अर्ध्या इंचावरती पॉईंट द्यायचा आहे आणि तिरकस अशी लाईन ओढून टिप मारून घ्यायची आहे। या पद्धतीने टक्स घेऊन घ्यायचे। त्याच्यानंतर बघा इथं कमरपट्टीसाठी मी पट्टी कापून घेतली आहे, तर 1.5 इंचची पट्टी आहे ती। एका साईडला बघा फोल्ड करायचं आणि इथं टिप मारून घ्यायची त्या पट्टीला। तुमच्यावर आहे लहान मोठी तुम्ही जशी पट्टी ठेवायची तशी। बघा पट्टी ठेवून बघा जे कोणे आहेत टक्स घेतलेले आपण ते एकासमोर करायचे आणि अर्ध्या इंचावरती इथं टिप मारून घ्यायची। म्हणजे इथं टक्स घेतलाय तिथं जे आपण पट्टी लावतो त्याची चून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने त्या साईडला घेतली तशी या बाजूला सुद्धा चून घ्यायची, एक अर्ध्या इंचावरती टिप मारायची। एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेऊया इथं। हे पहा त्याच्यानंतर वरून बघा व्यवस्थितपणे इथं प्रेस करून घ्यायची ती पट्टी, परत दाबटीप द्यायची इथं। आणि अशी वाळून बघा व्यवस्थित जे आपण टिप मारलेली आहे तिला बघा प्रेस करून घ्यायचं आणि कॉर्नरवरती टिप मारून घ्यायची। हे पहा या पद्धतीने। हे बघा एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसतं बघा। पाठीमागचा भाग इथे तयार झाला आहे। आता ते बघा ते एक्स्ट्राचे कटोरीचे आपण पार्ट शिवले होते त्यांचे एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घ्यायचे इथं।
इथं बघा सगळे पार्ट इथं कट करून घेतले मी इथं. तर बघा इथं मी कट करून घेते बाही, क्रोसपट्टी, साईड पीस आणि कटोरी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.